ही बघा अगदी 5 मिनिटात तयार होणारी तिळगुळाची वडी. एकदम मऊ, लुसलुशीत आणि खुसखुशीत. अगदी तोंडात टाकताच विरघळून जाणारी. ही बघा एक वडी आपण हाताने तोडून बघूया. एकदम खुसखुशीत झाली बरं का. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही वडी आपण कुठलाही गुळाचा पाक न तयार करता अगदी 5 मिनिटात तयार केलेली आहे. कोणाला ऑफिसला जायची घाई आहे, तर कोणाला अजिबातच वेळ नाहीये, तर कोणाला तिळाचे लाडू करता येत नाहीयेत, अशांसाठी ही खास साधी सोपी अशी तिळाच्या वडीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्याने सबस्क्राईब करा. नमस्कार, तुम्हा सर्वांचे समृद्धीज किचन कट्टामध्ये स्वागत आहे. तिळाची वडी करण्यासाठी पहिल्यांदा आपण गॅसवर एक कढई गरम करून घेऊया. कढई गरम झाली की याच्यामध्ये आपल्याला पाव वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. मेजरमेंटसाठी आपण इथे एका वाटीचा वापर करणार आहोत. तुमच्याकडे जर मेजरमेंट कप नसेल तरी चालेल. वाटीने पाव वाटी इथे आपण शेंगदाणे घ्यायचे आहेत. इथे आपल्याला शेंगदाणे मंद आचेवर चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे चांगले खरपूस भाजून झाले की आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपण एक वाटी तीळ भाजून घ्यायचे आहेत. हे तीळ आपल्याला या कढईमध्ये मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहेत. मीडियम किंवा हाय फ्लेमवरती हे तीळ आपल्याला भाजायचे नाही आहेत. असे तीळ भाजल्यामुळे त्याचा उग्र वास असतो तो निघून जातो आणि तीळ चांगले खरपूस भाजले जातात. आता हे तीळ आपल्याला 2 ते 3 मिनिट चांगले मंद आचेवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तीळ चांगले भाजले गेले असता त्याचा चटचट आवाज येऊन ते उडायला लागतात. आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया. आता हे तीळ पण आपण मंद आचेवर चांगले खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. आता थंड होण्यासाठी आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये खरपूस असे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत. शेंगदाण्याची साल पहिल्यांदा आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालून ऑफ ऑन मोडवर असे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत. हे बघा शेंगदाणे आपण चांगले जाडसर असे वाटून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये घालूया भाजलेले तीळ. पहिले आपल्याला शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत आणि नंतर तीळ घालून पुन्हा आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे. शेंगदाणे आणि तीळ एकत्र वाटले असता शेंगदाणे जाडसर असे राहतील, म्हणून आपण पहिल्यांदा शेंगदाणे बारीक करून घेतले आणि मग नंतर त्याच्यामध्ये तीळ टाकून त्याचं बारीक असं मिश्रण करून घेतलं. हे बघा मस्त मिश्रण तयार झालेलं आहे. तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण जाडसर असं वाटून झालेलं आहे. आता याच्यामध्ये घालूया गूळ. गूळ घालून हे सर्व मिश्रण आपल्याला ऑफ ऑन मोडवर चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. इथे मी गूळ घेताना त्याच वाटीने एक वाटी भरून गूळ वापरलेला आहे. हे बघा गूळ घालून पण आपण पुन्हा मिश्रण चांगलं फिरून घेतल्यानंतर सगळं मिश्रण एकत्रित झालेलं आहे. आता आपण हे सर्व मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरला बारीक करताना ऑफ ऑन मोडवरच बारीक करून घ्यायचे. आता हे सर्व मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि चांगलं हाताने मिक्स करून घेते, म्हणजे याच्यामध्ये ज्या काही गुठल्या झाल्या असतील त्या पण याच्यामध्ये मिक्स होऊन जातील. आता इथे आपण तिळाची वडी करण्याच्या आधी एक पूर्वतयारी करून घेऊया. त्यासाठी आपल्याला इथे वडी थापण्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटला आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे. अशा प्लेटमध्ये वडी थापण्यापूर्वी प्लेटला तेल किंवा तूप लावल्यामुळे वड्या पटकन सुटण्यासाठी मदत होते. आता याला तेल किंवा तूप लावून ही प्लेट आपण बाजूला ठेवून देऊया. या कढईमध्ये मी सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे मिश्रण या तुपामध्ये 2 ते 3 मिनिट मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. याच्यामधला गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे. आज आपण गुळाचा अजिबात पाक न करता अगदी 5 मिनिटात ही वडी तयार करणार आहोत. तुम्ही म्हणाल ही 5 मिनिटात वडी कशी काय तयार होते? तर तुम्ही हे
तीळ आणि शेंगदाणे आदल्या दिवशी तुम्ही भाजून ठेवून गुळासोबत मिक्सरला मिक्स करून एका डब्यात भरून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस हे मिश्रण चमचाभर तूप गरम करून कढईमध्ये गरम करून याच्या तुम्ही पटकन 5 मिनिटात वड्या थापू शकता. तुमच्या सोयीच्या हिशोबाने, तुमच्या वेळेच्या हिशोबाने तुम्ही ही वडी तयार करू शकता. ऑफिसला जाणाऱ्या लोकांसाठी, ज्यांना अजिबातच वेळ नाहीये किंवा ज्यांना तिळाचे लाडू वळता येत नाहीत, बनवता येत नाही, अशा लोकांसाठी ही एकदम सोपी रेसिपी आहे. आता 3 ते 4 मिनिट हे मिश्रण कढईमध्ये चांगलं गरम करून घेत आहे. तुम्ही ते बघू शकता, याच्यामधला गूळ चांगला मेल्ट झालेला आहे. हे मिश्रण पलेताने थापलं असता हे चांगलं दाबलं जात आहे. याचा अर्थ याच्यामधला गूळ चांगला मेल्ट झालेला आहे. गूळ चांगला मेल्ट झाला की याच्यामध्ये चमचाभर वेलची पावडर घालायची आणि चांगली मिक्स करून घ्यायची. सर्वात शेवटी वेलची पावडर घातल्यामुळे तिचा सुगंध आणि चव चांगली टिकून राहते. या मिश्रणात वेलची पूड घालून हे मिश्रण 2 ते 3 मिनिट चांगलं मिक्स करून घेऊया आणि कढईखालचा गॅस बंद करून घेऊया. आता आपण वडी थापण्यासाठी तूप लावून ठेवलेली प्लेट घेऊया. आता या प्लेटमध्ये सर्व मिश्रण ओतून घ्यायचंय आणि हलक्या हाताने चांगलं दाबून घ्यायचंय. ही वडी बनवण्याची पद्धत एवढी सोपी आहे की कोणालाही जमू शकते. अगदी 5 मिनिटात ह्या वड्या तयार होतात आणि ह्या वड्या खायला इतक्या मऊ आणि लुसलुशीत असतात की ह्या अगदी जिभेवर टाकतात विरघळून देखील जातात. आता एका वाटीच्या साहाय्याने हे मिश्रण चांगलं दाबून घ्यायचं आहे. मिश्रण गरम असतानाच ते प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि वाटीच्या साहाय्याने दाबून घ्यायचं, म्हणजे ते पटकन असं सेट होऊन जातं. ही वडी सेट व्हायला जास्त वेळ पण लागत नाही, अगदी कमी वेळात पटकन अशी सेट होऊन जाते. आपण जेव्हा गुळाचा पाक तयार करतो आणि त्याच्यापासून वड्या तयार करतो तेव्हा सेट व्हायला वेळ लागतो, पण ही वडी एकदम कमी वेळात सेट होऊन जाते. तुम्ही इथे बघू शकता, प्लेटमध्ये सगळं मिश्रण आपण चांगलं सेट करून घेतलेलं आहे. आता याच्यावरती आपण घालूया. आता इथे वडीचं मिश्रण थापून झालं की याच्यावरती आपल्याला किसलेलं खोबरं घालायचं आहे. इथे तुम्ही भाजलेले तीळ देखील घालू शकता, जेणेकरून वडी दिसायला एकदम सुंदर अशी वाटेल. किसलेलं खोबरं किंवा तीळ घातल्यानंतर आपल्याला लगेचच वरून हलक्या हाताने वाटी फिरून घ्यायची आहे आणि खोबरं किंवा तीळ चांगले सेट करून घ्यायचे आहेत. ही वडी लगेचच सेट होऊन जाते, त्याच्यामुळे आपल्याला लगेचच याला सुरीच्या साहाय्याने चौकोनी मार्क करून घ्यायचे आहेत. ही वडी सेट होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, अगदी कमी वेळात ही वडी सेट होऊन जाते, त्याच्यामुळे याला तुम्ही लगेच चाकूच्या साहाय्याने मार्क करून घ्यायचे आहेत. आता या थापलेल्या मिश्रणाच्या आम्ही चौकोनी अशा वड्या कट करून घेणार आहे. खाण्यासाठी तयार आहेत मऊ लुसलुशीत अशा तिळाच्या वड्या. आता या प्लेटमधल्या वडीला आपण मार्क करून 2 ते 3 मिनिट असंच सेट करण्यासाठी ठेवलेलं होतं. आता या वड्या आपण चाकूच्या साहाय्याने अलगद अशा काढून घ्यायच्या आहेत. एक एक वडी आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे. आता यामधली एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते. मस्त अशी वडी तयार झालेली आहे. वडीचा टेक्स्चर तुम्ही बघू शकता, किती छान आलेला आहे. अगदी लोणावळ्याच्या चिक्कीसारखी ही वडी तयार झालेली आहे. एकदम खुसखुशीत आणि मऊ लुसलुशीत. यातली एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते. किती मऊ लुसलुशीत आणि खुसखुशीत झाली आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळूनच जाईल. तुम्हाला ही माझी वडीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.